नावानं आपल्या जिल्ह्याची ओळख महाराष्ट्र आणि देशाला होती, अशा आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री, एक अतिशय कर्तव्य कठोर, शिस्तप्रिय, रात्रंदिवस काम करणारे, जेवढे कडक तेवढेच अतिशय प्रेमळ, कार्यकर्त्यावरती जीवापाड प्रेम करावं ते दादांनी. आणि आज दुर्दैवानं आपल्या सगळ्यांवरती त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलेली आहे. काल खरं तर ही बातमी समजल्यानंतर तुमच्या माझ्या नाही, महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी होतं, विरोधी पक्षाच्या लोकांच्या डोळ्यात पाणी होतं, अधिकाऱ्यांच्या डोळ्याच्या पाणी होतं, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. खरं तर अशा प्रसंगामध्ये काय बोलावं आणि काय बोलू नये हा मोठा अडचणीचा भाग आहे. रात्री मगाशी राजू शेठ झांबरेंनी सांगितलं, दत्ताभाऊन आम्ही बसलो होतो, अण्णांना फोन केला. अण्णा म्हटले आपण सकाळी 9 वाजता बसू आणि दादांच्या दिवसभराच्या प्रचार दौऱ्याचं नियोजन करू. म्हणजे बरोबर आज अजितदादा खेड तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागात आपल्याशी बोलणार होते, त्यांच्या प्रचाराच्या सभा होत्या आणि त्यामुळं आम्ही सकाळी मी 8-8:30ला इथून निघालो आणि भामला जाईपर्यंत पहिली सोशल मीडियात बातमी आली की दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे. काही लोक जखमी झाले एवढीच बातमी होती. काही वेळानंतर फोन सुरू झाले, विमान धडकले, विमान बेचिरक झाले, सगळेच लोक जवळपास त्यातले गेलेत. माझ्या आयुष्यामध्ये माझे परमपूज्य आईवडील गेले त्यावेळी जे वेदना आणि दुःख आम्ही भोगलं, तितकंच दुःख दादांच्या बातमीने काल मला असह्य करत होतं. शिवाजी गाडी चालवत होता, त्यांनी माझी अवस्था बघितली, त्याच अवस्थेत अण्णांचा माझा फोन झाला, बारामतीच्या अनेक मित्रांचे फोन झाले. आज लोकांच्या अंतःकरणात जी खदखद आहे, लोकांच्या डोळ्यात पाणी का आलं, तर दादांना जवळून आपल्या जिल्ह्याने पाहिलं. त्यांचं इतक्या लवकर त्यांची एक्झिट होईल असं कुणाला वाटलं नव्हतं. वय 66, प्रचंड ताकद, ईर्ष्या, काम ठेवून करणारा हा माणूस, महाराष्ट्रामध्ये त्यांचा शब्द कुणी पाडत नव्हतं आणि आपल्या जिल्ह्याची ओळख त्यांच्यामुळं होती. आपण अनेक नेते बघतो, परंतु पुणे जिल्हा माझा आहे, माझं घर आहे आणि माझ्या घरासाठी मी वाटेल ते करेल, हेच त्यांची कॅबिनेटला भूमिका होती, राज्यात होती, दिल्लीत होती. त्यांचा एक वेगळा दरारा होता आणि त्याच्यामुळं आपला जिल्हा पुढे गेला. खरं तर मी ज्यावेळेला 1998 साली महाविद्यालयीन जीवन संपवून खेडवार्ता नावाचं मासिक काढलं, त्यावेळेला स्वर्गीय नारायणरावजी पवार आमदार होते आणि ते मला म्हटले की मी अजितदादांना घेऊन येतो प्रकाशला. दादांची माझी काही ओळख नव्हती, मी विद्यार्थी देशात होतो आणि ते म्हणले वराळ्यामध्ये कार्यक्रम घे. तर त्यावेळी काही मांडव घालणं, लोक जमवणं आमची काही कॅपॅसिटी नव्हती, क्षमता नव्हती, आमच्या घरातलं कोणी सरपंच पण नाही. आणि त्या सगळ्या काळामध्ये अतिशय, आता उपस्थितीच्या 25% देखील लोक नव्हती, एवढे कमी लोक, छोटा मांडव, काही व्यवस्था नव्हती. त्या काळात MIDC इथं नव्हती, खूप वाईट अवस्था होती. त्या काळात ती टाटा इस्टेट नावाची दादाची गाडी होती लांब, किल्ला बँकेचे ते चेअरमन होते आणि त्या कार्यक्रमाला आले. मला वाटलं आता इतकं छोटं नियोजन आहे, पण दादाने त्या छोट्या नियोजनात देखील त्याची आठवण, कैलासराव त्यावेळी युवक अध्यक्ष होते, विपुल साणे आता आपल्यात नाहीत, ते NSWचे अध्यक्ष होते, बाबूभाई शाह अध्यक्ष होते, नारायणरावजी पवार देखील आज हयात नाहीत. आणि दादा तिथं आले आणि आमच्या कॉलेजच्या तरुण मुलांचं त्यांनी कौतुक केलं, अर्धा-पाऊण तास भाषण केलं, आमच्याबरोबर अगदी गळ्यात हात घालून फोटो काढले. आम्ही प्रचंड प्रभावित झालो की त्या काळात अजितदादांचं एक वेगळं नाव होतं, युतीचं सरकार होतं आणि आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो की याच माणसाबरोबर आयुष्यभर काम करायचं. आणि पुढं मला त्यांनी युवक अध्यक्ष केलं. अनेक प्रसंग आहेत की तो माणूस किती शिस्तीचा होता, पण किती कार्यकर्त्यावर प्रेम करणारा होता. मी अनेक त्यांची उदाहरणं पाहिलेली आहेत. मी ज्यावेळेला जिल्हा परिषदला पहिल्यांदा उभा राहिलो आणि मला त्याने कृषी सभापती केलं, त्यावेळी शेखर पाचुनकर माझ्या केबिनला अँटी चेंबरला एक दिवस आले. ते म्हणले भाऊ माझ्यावरती चुकून एक प्रसंग आला आहे आणि दादाला फोन करायचा आहे. दादांना फोन केला आणि शेखरकडे दिला. त्यांनी माहिती घेतल्यावर पहिले शेखरला त्यांनी झापडलं, तू अशी चूक का करतो. त्यांनी सांगितलं माझ्याकडनं चूक नाही, चुकून झालं आहे, समोरून चुकीची तक्रार आहे. दादांनी झापडल्यामुळं शेखरने फोन ठेवला आणि तो रडायला लागला.
की बाबा आता दादा मदत करत नाही तर आपल्याला कुणी वाली नाही. मी म्हटलं शेखर थांब, दादा काहीतरी मार्ग काढते. 4थ्या मिनिटाला SP गुलाबराव पळवते, त्यांचा त्याच्या मोबाईलवर फोन आला. तो आधी घाबरला, पण मी म्हटलं दादांचा फोन गेला असेल, तू फोन घे. शेखरनी फोन घेतला आणि गुलाबराव पोळ म्हटले दादांचा फोन होता, वस्तुस्थिती मला माहिती आहे, काय काळजी करू नको. दादा असे होते, कार्यकर्त्याला ते बोलायचे परंतु कार्यकर्त्यावर प्रेम करायचे. अनिल बाबांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगितल्या, अनेकांच्या सुखदुःखात. मी मुंबईला गेलो, दादा लंडनला होते, त्याला पत्रिका दिली, छोटी पत्रिका होती, पण मागच्या बाजूला 2 ओळी लिहिल्या की दादा माझं स्वतःचं लग्न आहे, तुम्ही आलं तर मला आनंद होईल. आम्हाला काय अपेक्षा नव्हती, ते कशाला येतील. 3ऱ्या दिवशीच मी मिरवणुकीत असताना दादांचा PAचा फोन आला, दादा पुण्याहून निघालेत. ते प्रदर्शन करणारा माणूस नव्हता. मी काम केल्याचं प्रदर्शन त्या माणसाने कधी केलं नाही. राहुरी सिनेटला मला डायरेक्ट पत्र आलं नियुक्तीचं. मी म्हटलं कुणी शिफारस केली माझी, कुणी सांगायला तयार नाही. नंतर त्या रोहिदास पाटलांच्या PAने सांगितलं की अजितदादांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर मी अजितदादांना 10 वेळा भेटलो, पण त्याला मला सांगितलं नाही तुझी शिफारस केली म्हणून. हा नेता असा असावा लागतो. एवढं प्रचंड काम करणारा माणूस. ज्यावेळेला आम्ही दादांना भेटायला गेलो, 11 वाजले होते. मी अण्णांना म्हटलं अण्णा त्यांनी कार्यक्रमात माझ्या घरी येण्याचं टाकले, परंतु ते कॅन्सल झालं आहे. आणि आम्ही भेटलो त्यावेळी इतका कष्ट करून, प्रचार करून एखाद्या कार्यकर्त्याला अर्धा पाऊण देणं, सामान्य कार्यकर्त्याला भेटणं. आणि परवा 26 जानेवारीला माझा प्रवेश झाल्यानंतर आमचे भास्कर पेरे पाटील पाटोद्याचे आदर्श सरपंच, राज्यातल्या 10-12 हजार गावात त्यांची व्याख्यानं झाली. त्यांनी मला फोन केला की शरद भाऊ तुम्ही दादांबरोबर जात आहे, खूप चांगली गोष्ट आहे. माझ्या भागामध्ये, संभाजीनगर भागामध्ये वेगळ्या पक्षाचं वर्चस्व आहे, पण ग्रामीण भागात काम करायचं असेल तर दादाशिवाय पर्याय नाही. दादाच काहीतरी करू शकतात. माझ्या अनेक कल्पना फक्त दादा करू शकतात आणि आपण दादांना भेटू. आणि आम्ही SMS केल्यावर दादांनी 26 जानेवारीची आम्हाला वेळ दिली. आम्ही गेलो तिथे. बघा, तिथं गेल्यानंतर भास्कर पेरे पाटलांना पाहिल्याबरोबर त्यांना माहिती आहे त्यांचं काम सगळं. भास्कर पेरे पाटलांनी सांगितलं मला काही नको दादा तुमच्याकडनं, कुठलं पदासाठी नाही आलो, मी कुठल्या राजकीय पक्षात नाही काम करत, पण मी आता ठरवलं की या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दादा मला तुमच्यासाठी काम करायचं आहे आणि विधानसभेपर्यंत काम करायचं आहे. तुम्ही मुख्यमंत्री होईपर्यंत मला तुमचं काम करायचं आहे. तुमचे पैसे वगैरे मला काही नको, फक्त माझ्या गावाला एक भेट द्या. दादा म्हणले सकाळी 6ला येईन, ते म्हणले रात्री आले तरी चालेल, पण माझ्या गावाला तुम्ही एकदा या. किती प्रेम आणि विश्वास त्या माणसामध्ये आहे. तिथं त्या दिवशी का कुणास ठाऊक चाहूल लागली होती. त्या दिवशी आम्ही आमच्याबरोबर फोटो काढल्यानंतर PA पुटपुटले. आम्हाला पण आज फोटो काढायची इच्छा आली दादांबरोबर. आणि जे फोटो काढायला सुरुवात झाली तर अगदी त्यांचे सगळे PA, बॉडीगार्ड, पोलीस, कॅमेरावाले पण फोटो काढला. लोकांना वाटते दादा किती चिडतात, आणि दादा अर्धा तास प्रत्येक कॅमेरावाल्याला शेवटच्या गेटवरच्या वॉचमॅनबरोबर देखील दादाने त्याशी फोटो काढला आहे. आणि काल ते सगळे फोटो त्याने टाकलेत. किती लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. हजारो लोक काल रडलेत, आमदार रडलेत, मंत्री रडलेत, अनेक पक्षाचे नेते रडलेत. हा पहिला प्रसंग महाराष्ट्रात असा आहे RR राभांच्या नंतर की लोक ढसाढसा रडत होते. काल आम्ही लोकांशी बोलू शकत नव्हतो, इतकी वाईट अवस्था आमची होती. एवढा ताकदीचा नेता आपल्या जिल्ह्याला पुन्हा होणे नाही. पवारसाहेबांनी जे विचार दिले ते त्यांनी पुढे नेले. आज कुटुंब सगळं एक येत होतं, आज सगळे लोक एक यायला निघाले होते. अशा काळामध्ये ही घटना घडली. खरं तर दादांचा परवा 7:30ला फोन होता. त्याने अनेकांना अण्णांशी बोलले, वेगवेगळ्या तालुक्यातल्या 8-10 लोकांशी बोलले. एका दिवसात प्रचाराचं नियोजन करायचं आहे. एका दिवसात प्रचारसभा घेणं सोपी गोष्ट नाही. बरेच लोक म्हटले की बाबा आपण 29पासून घेऊ, आपल्याला 29 तारीख खेडला दिली पण. आणि त्या दिवशी कदाचित जर तयारी कुणी दाखवली असती तर ते बारामतीला गेले नसते. हक्काचं म्हणजे आपलं बारामती. मग त्यांनी लगेच 10 मिनिटात फोन केले की 3-4 सभा घ्या, आपलं बारामती घेऊ. कार्यकर्ते म्हणले दादा बारामती यायची गरज नाही, फक्त समारोपाला तुम्ही येता. पण ते म्हणले नाही, आहे वेळ तर आपण जाऊया आपल्या लोकांमध्ये. आणि दुर्दैवाने हा प्रसंग आला. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी माझ्या राजकारणाची सुरुवात दादांपासून केली आणि मी मनोमन ठरवलं. म्हणजे एखादा नेता दिलदार किती असतो. मी विरोधी पक्षात असताना देखील एखादं काम नेलं तर त्यांनी नाही म्हणले नाही. त्यांनी एखादा DPCत माझ्या एका विषयाचं कौतुक केलं. पुढे भेटले तर कधीही त्या ठिकाणी हसून बोलणार. ज्या वेळेला मला पक्ष सोडायची वेळ आली त्या दिवशी अनिल बाबा, शांताराम भोसले अध्यक्ष होते, त्यामुळे ते बरोबर होते. तुम्ही मला सांगा, मी एखाद्या माणसाला सोडून चाललो आहे, तो माणूस माझ्याशी कसा वागेल, तो माणूस किती प्रेमाने वागला आहे अनिल बाबांना आम्हाला माहिती आहे. 2-3 तास आम्हाला घेऊन बसले, अगदी स्वतःच्या डायनिंग टेबलवर आम्हाला जेवायला घातलं. त्यांनी सांगितलं कुठेही पण जा, पण चांगलं काम करा.
एवढा दिलदार मनाचा नेता मी अनेक नेत्यांबरोबर काम केलं आहे. एवढा दिलदार मनाचा नेता दुसरा कुणी नाही. एवढा काम करणारा माणूस कुणी नाही. SMS वर जो माणूस काम करतो, चिठ्ठीवर जो माणूस काम करतो, गरीबातल्या माणसाला तो माणूस मदत करतो. आणि दीड दोन वर्षात तर एवढा बदल दादांमध्ये होता. सामान्य माणसं घरी मांडी घालून जेवायला दादा बसत होते. एवढे लहान मुलात रमत होते, विद्यार्थ्यात रमत होते, तरुण मुलांना जवळ करत होते. एक अतिशय परिपक्व नेता, देशातला एक परिपक्व नेता, ज्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून आशेने बघतो आहे, ज्यांना सगळ्यांची स्वप्न आहे की दादा मुख्यमंत्री होणार. दिलीप अण्णांचं त्यांचं गेली 3-4 टर्मचं नातं, दिलीप अण्णांना घडवत असताना, आमदार करत असताना जो काही संघर्ष झाला, दादांनी जी प्रचंड साथ दिली, मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे की दादांचं एक ताकदीचा माणूस आहे दिलीप अण्णा. लढणार आहे, काम करणार आहे. ते म्हणतात थोडं बोलायला स्पष्ट वक्ते आहेत पण काम करणार आहे, दिलदार मनाचा माणूस आहे. आणि म्हणून जी ताकद आपल्या तालुक्याला त्यांनी दिली, जिल्ह्याला ताकद त्यांनी दिली, हे आपण विसरता कामा नये. नाही तर बऱ्याच वेळा होतं असं, कर्तव्यगार माणसं निघून गेली की आपण तेवढ्यापुरतं दुःख व्यक्त करतो. पण त्यांनी जी विचारधारा आपल्याला दिलेली आहे, जे काम करायला सांगितलेलं आहे, त्याच्या पाठीमागं राहणं आपलं कर्तव्य आहे. खरं तर अण्णा तुमच्या साक्षीने सांगतो, कदाचित मच्छिंद्रभाऊ फॉर्म भरायच्या अगोदर जर हा प्रसंग असता तर मी माझ्या मिसेसचा फॉर्म भरलाच नसता. आज माझी मानसिकताच प्रचार करण्याची नाही. लोकांमध्ये जाऊन काय भाषण करावं, ती आक्रमकता आमची निवून गेली. शेवटी कोणतरी नेता असतो, त्याच्यासाठी आपलं काम करायचं असतं. मी ठरवलं होतं, पेरे पाटलांना माहिती आहे. मी दादांना म्हटलं, दादा मला कुठलंही पद नको आहे, मला कुठलं कॉन्ट्रॅक्ट नको आहे. मी ठरवलं पेरे पाटलांनी मी 3 वर्ष महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे. दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून आम्ही दोघं अख्ख्या महाराष्ट्रात फिरणार आहे. आणि म्हणून आम्ही नियोजन केलं होतं. ZP संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी राज्यात फिरण्याची तयारी आम्ही केली होती. दुर्दैवानं आम्ही बघितलेलं स्वप्न आज वायाला गेलेलं आहे. मी दिलीपांना ज्यावेळी त्यांचा पराभव झाला आणि यावेळी राहिले, त्यावेळी पण मी ठरवलं की एक कर्तबगार माणूस थांबतो आहे, तालुक्याचं नुकसान होतं आहे. मला थोडा उशीर झाला त्यांच्यावर जायला, पण मी म्हटलं नाही, काम करणाऱ्या माणसाच्या मागे गेलं पाहिजे. गोड बोलणारी माणसं खूप असतात, फसवणारी खूप असतात, पण शिकलेल्या माणसाने हा विचार करायला पाहिजे की चांगल्या माणसाच्या मागे गेलं पाहिजे. आपण शेवटी राजकारणात आलो कशाला? लोकांची कामं करायला आलो, नुसतं गोड बोलायला आलो नाही, सत्कारापुरते आपण आलो नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी ताट मानेने त्या ठिकाणी अण्णांसाठी भाषणं केली. त्याच्यात माझा एकच विचार होता की हा काम करणारा माणूस आहे, हा बोलणारा माणूस नाही. आणि म्हणून मी भूमिका घेतली. ती भूमिका काही लोकांना आवडली नाही, त्याच्यावर माझी चित्रविचित्र माझ्यावर टीका होते. पण मी काम करणार आहे आणि मला काम करणारे लोक आवडतात. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मी काही प्रचाराचं भाषण इथं करत नाही, पण अण्णा वाईट वाटलं काल एका घटनेत आम्ही इथं सगळे कार्यकर्ते रडत होतो, 5-50 कार्यकर्ते, आणि 2-3 गावच्या कार्यकर्त्यांनी फोन केले. एवढा मोठा प्रसंग आहे भाऊ, सगळं राज्य थांबलं आहे, सगळ्यांनी प्रचाराच्या गाड्या थांबवल्यात आणि दुर्दैवानं आमच्या मतदारसंघात काही उमेदवार पैसे वाटत आहेत. एवढे मनाला वेदना झाल्या की किती लोक निष्ठुर आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी लोक कुठल्या थराला चाललेत. मला माघारीचा दिवस असता तर मी 100% फॉर्म मागितला असता. आज मला थांबता येत नाही, कारण जर मी थांबलो तर उद्या दादानी जो विश्वास टाकला, दिलीप अण्णांनी जो विश्वास टाकला, मोकळे मानने सांगितलं की शरदला लढू देत, शरदच्या पत्नीला लढू देत, तर मग माझा नेत्याचा मी विश्वासघात केल्यासारखं होईल. आणि म्हणून हा जिल्हा, ही जिल्हा परिषद दादांच्या नावाने ओळखली जाते. कुणीही जिल्ह्यात किती नेते असू द्या, पुणे जिल्हा पवारांच्या नावाने ओळखला जातो. आपली जिल्हा परिषद राज्यातली 1 नंबरची जिल्हा परिषद आहे. ती दादांच्याच विचारावर राहिली पाहिजे. चुकीची माणसं आली तर तुम्हाला सांगतो या संस्था संपतील. जिल्हा बँकेवर अण्णा आहे, अख्ख्या राज्यातली 1 नंबरची बँक आहे. देशात तिला पुरस्कार मिळालेत. जिल्हा दूध संघ, सगळ्या संस्था इतक्या चांगल्या चालल्या आहेत. बारामती तुम्ही सोडा, जिल्हा राज्य सोडा, देशात कुठल्याच नेत्याचं गाव एवढं चांगलं नाही. देशात कुठलाच नेता हे करू शकलं नाही, एवढी बारामती छान बनवली. एक बघा प्रसंग, कालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण एकच वाक्य चुकले, मी पक्षाचं मांडत नाही, एक वाक्य चुकले फक्त, की लातूरकर विलासरावांच्या आठवणी पुसतील. एका वाक्यानं अख्खं लातूरकर पेटले. एक वाक्यानं त्या ठिकाणी लातूरकर एक झाले. ठरवलं नाही, विलासराव आमच्या अंतःकरणात ते हृदयात आहे, आम्ही त्यांना पुसू देणार नाही. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी फेकून दिली त्यांची पक्षाची जळमटं. अशोकराव खांडेबराड देखील त्याच विषयानं आज आलेत की ते मला म्हटले, भाऊ मी येतो आहे, असू दे तुमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सगळे.
पण अजितदादा जिल्ह्याचा नेता आहे, मला यायचं त्यांना श्रद्धांजली व्हायला. पक्षविक्ष गेलं बाजूला आणि म्हणून लातूरकरांनी त्या ठिकाणी सगळं बाजूला सारलं आणि विलासरावांच्या पाठीमागं लातूर शहर उभं राहिलं. तुम्ही म्हणाले यांचा राजकीय स्वार्थ आहे. मी या पुढच्या काळात पक्षाकडे काही मागणार नाही, कुठली उमेदवारी मला नको आहे. मी अजितदादांसाठी, त्यांच्या विचारासाठी, ते जे काही दिशा देतील, त्यांचं कुटुंब जे काही दिशा देईल त्यासाठी मी काम करणार आहे. आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी, राजेबाजी सरपंच, जे काही वेगळ्या पक्षात कार्यकर्ते काम करत ते पण आलेत, ज्यांचं दादावर व्यक्तिगत प्रेम आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की एका बाजूला दुर्दैवाने या तालुक्याला चुकीची दिशा देण्याचं काम चाललेलं आहे. दिलीपांनाने आम्ही विकासाची दिशा दिलेली आहे. आपला तालुका आपल्याला मागं नाही न्यायचा. वर्षभरात आपला तालुका 8-10 वर्ष मागं आला आहे. अजून आपल्याला मागं नाही यायचं लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही पैशावाला आमचं कुटुंब नाही. आमच्यावरती अनेक आरोप होतात. माझं ॲफिडेविट आम्ही दिले. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत. आम्ही तुम्हाला प्रेम देऊ, आम्ही तुमचं काम करू, तुमच्या सुखदुःखात येऊ, आम्ही तुमच्यासाठी वाटेल ते करू, आमचा जीव देण्याची तयारी आहे. पण समोरच्या बाजूने जे चालले ते आम्ही नाही करू शकत. आमची ती कॅपॅसिटी नाही. आम्हाला राजकारणात थांबावं लागलं तरी चालेल. मी तसा समाधानी माणूस आहे. 3 वेळा झेडपीत गेलो आहे, पदं पोहोचलीत, महाराष्ट्र मला ओळखतो. त्यामुळं ते आता झेडपी मिळवायची आणि मग माझी ओळख व्हायची अशी काही माझी स्थिती आताची नाही. तुम्ही ठरवलं कार्यकर्त्यांनी तर आम्ही पुढं चालू. तुम्ही म्हटले भाऊ आपल्याला झेपत नाही, थांबा, आमची थांबण्याची पण तयारी आहे. कारण हे काही मिळवून त्याच्यातून काहीतरी आम्हाला वेगळं मिळवायचं असं आता अजिबात नाही. परंतु मला एकाच गोष्टीचं आज समाधान आहे की माझ्या राजकारणाची सुरुवात दादांनी केली होती आणि मी हा प्रसंग आम्हाला माहीत नव्हता. पण शेवटी मी दादांबरोबर आलो. याचंच माझ्या राजकारणाचं सार्थक झालं. धन्यवाद.